हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा आहे आमचा डे 2 ऑफ अष्टविनायक दर्शन. आणि आता आम्ही सकाळी उठून सगळे रेडी झालेलो आहोत. तर मी तुम्हाला रूम टूर देते. अँड नाव लेट्स गो. सो गाईज, ही आहे आमची रूम. तुम्ही काल पण थोडंसं रूम टूर बघितलंच असेल. आता मी तुम्हाला प्रॉपर दाखवते. तर तुम्ही बघू शकता आमची रूम आहे, ज्याच्यामध्ये मस्त असं इंटिरियर तर खूप छान आहे. विथ AC आहे. आमच्या सगळ्या रूम्स ज्या आहेत त्या AC वाल्या आहेत. तुम्ही मागचं बॅकग्राऊंड पण खूप छान आहे. आणि ते बेड आहे छान झोपायला. आणि आउटसाईड व्ह्यूसाठी छान विंडो आहे. TV पण आहे. म्हणजे खूप छान अशी रूम्स होते आमचे. आणि काय काय रूम्स होते जे 2 बेडवाले पण होते. आणि दिस इज माय लुक फॉर टुडे. तर आता आम्ही रेडी पण झालो आहे. सो गाईज, आता तुम्ही बघू शकता आम्ही सगळे निघून रेडी आहोत. आमच्या बॅग्स पण बाहेर आणलेल्या आहेत. आणि इकडे आमचं फोटो सेशन चालू आहे. सो गाईज, आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. आणि आम्हाला फायनली लास्ट सीट मिळालेली आहे. तर आम्ही आता गचके खात खात मजा करत करत जाऊयात. कारण आता आमचा पहिला स्टॉप असणार आहे लेण्याद्रीचा गणपती. तर चला आता जाऊयात लेण्याद्रीच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. लेट्स गो. FT कॅमेरामॅन. सो गाईज, आज माझ्या 2 भाच्या आहेत. तर त्याही आपल्यासोबत व्लॉगमध्ये असणार आहेत. तर आपण त्यांचा इंट्रो घेऊया. हॅलो, माझं नाव आहे आदिरा. मी माझ्या आत्तूसोबत म्हणजे ब्लॉग करायला आली आहे. हॅलो, मी आहे ओवी आणि मी माझ्या दीदीसोबत ब्लॉग करते. येस. आणि माझं दाव पण आहे. हाय एव्हरीवन. हॅलो. तर आता आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत. आणि मी तुम्हाला दाखवतो की आम्ही नाश्त्यामध्ये काय घेणार आहोत. सो गाईज, आम्ही सगळे असे डिस्ट्रीब्यूट होऊन बसलेलो आहोत. म्हणजे अख्खा हॉटेल तर आमच्याच ह्याने पॅक झालं. सो आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. झणझणीत अशी मिसळ, पाव, कांदा, लिंबू. आणि आता आपण याच्यावरती ताव मारणार आहोत. हे आवाज आणि आमच्या मॅडम लोकांनी मागवलेली इडली चटणी. तर त्यांची इडली चटणी पण आलेली आहे. मिसळवरती ताव मारल्यावरती आपल्याला गरमागरम चहा पण आलेली आहे. तर आम्ही लेण्याद्रीला पोहोचलेलो आहोत. आणि खालीच नाश्ता केला. आणि मग आता आम्ही ट्रॅव्हल करायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता. फर्स्ट हे आम्हाला शॉप लागलं, जिथे खूप सारे छान असे लाकडाचे खेळणे वगैरे आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथूनच स्टार्ट होतं लेण्याद्रीला जायला. आणि आम्हाला त्या तिकडे वरती जायचं आहे. म्हणजे एवढं आम्हाला चढून जायचं. तुम्ही बघू शकता इकडे आम्हाला पोचायचं आहे. हे आहे इकडे लेण्याद्रीचा गणपती. म्हणजे आम्हाला अख्खं हे गड व्हॉट्सो एव्हर आहे ते आपल्याला सगळं चढून जायचं आहे. सो गाईज, तिथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे पर्सेस आहेत, हँडबॅग्स आहेत, छोट्या 1 साइड बॅग्स आहेत. आणि छोट्या पर्स पण आहेत. खूप सुंदर आहे ते बघा. इकडे असे वाले पर्स आहेत, गॉगल्स आहेत. म्हणजे इथे ऑलमोस्ट मला वाटतं पर्स, हँडबॅग्स ह्याचं जास्त सेक्शन आहे. आणि इथे लाकडाची भांडी आहेत थोडीशी. या शॉपमध्ये मूर्ती आहेत गणपती बाप्पाच्या, विठोबा रखुमाई, शिवाजी महाराजांच्या. हॅलो, आम्ही वरती जात आहोत. स्टार्ट केलेला आहे आम्ही चढायला आता. हाय गाईज, कशी आहे माझी पाय. आणि तुम्ही बघू शकता आमच्या समोर पण सगळे निळे टोपीवाले. हॅलो. अरे ते इथे खूप ऊन आहे. माईकचा लाव. सो आता मी स्टार्ट केलंय चढायला. येस, तुम्ही बघू शकता आम्ही सगळे एकत्र चालायला स्टार्ट केलंय. आणि पाठवून तुम्ही बघू शकता एवढं तर आम्ही चालत आलो. जास्त नाही आहे. पार्किंग एरिया आहे, तिथून थोडंसंच मला चालत यायचं आहे. आणि मग नंतर तुम्ही असं चालायला जर स्टार्ट केलं तर मग तुम्हाला इकडे पार्टिशन दिसेल दोन्ही बाजू. जसं आहे मध्ये इकडून जायला आणि इकडून यायला असं आहे. पण आज गर्दी पण नाही एवढी वाटत आहे. जास्त पब्लिक नाही दिसत. आणि इकडे बसायला असं आहे मध्ये. सो यू कॅन रेस्ट. सो गाईज, इथे आहे तिकीट काउंटर. म्हणजे तुम्हाला जर वरती मंदिरात जायचं असेल तर तुम्हाला इथे तिकीट घेणं कंपल्सरी आहे. सो गाईज, हे बघा, हे जे खाली तुम्हाला दिसतंय येताना, हे आता आम्ही तिकीट काढलं. मग ते काका मोजतायत आणि मग तसे आम्ही वरती आलो. आणि सो तुम्ही बघू शकता इथे हा किती सुंदर झाड आहे ऑरेंज फ्लावर्सचा. खूप छान वाटतं. इथे फोटोज खूप छान येतील. इथे फोटोज काढायला पण आहे ना. आणि इथे कसलं तरी कन्स्ट्रक्शन चालू आहे. काहीतरी घर वगैरे होत असेल किंवा काय, नो आयडिया. हे काम करताना पण नाही दिसत आहे. हे फ्लावर्स बघा यार, रेड अँड ऑरेंज वाले किती मस्त दिसतात. आणि हा बघा माझा भाऊ किती काळजी आहे त्याला. माझ्यासाठी पाण्याची बॉटल घेतली त्यांनी हातात आणि मला कंपनी देत चाललाय. असे भाऊ असले तर यू आर व्हेरी लकी गाईज. माकड असू शकतो. एक माकड तर मी माझ्यासोबत घेऊन फिरते. माकड नाही, माकडी नाही येते.
सो गाइस आता आम्ही चालत चाललेलो आहोत. एवढी तर गर्दी नाही आहे बट ऊन आहे थोडंसं. तुम्हाला पण हे नक्की आवडेल. मी इथून चालत आलो. मला अजून असं वरती चालत जायचं. गाइस आम्ही ऑलमोस्ट चालून अर्ध्या पायऱ्या आलेलो आहोत आणि तुम्ही इकडून व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय खालचा आणि वरचा पण खूप छान असा व्ह्यू दिसतोय बघा. हे लेण्याद्रींचं लेणे आहे तर तिकडे आपल्याला जायचं आहे आणि आम्ही सगळे असे मस्तपैकी चाललोय. खूप मस्त वाटतंय पण दम पण लागतोय तेवढाच. इथून बघू शकता किती छान असं हे वाटतंय. पायऱ्यांचं जे कठडा आहे ते एकदम सिमेट्रिकल असे केलेलं आहे. छान आहे म्हणजे खूप सुंदर वाटतंय असं प्रॉपर गड चढल्यासारखं. आणि बघा इथून तुम्ही बघू शकता आता आपल्याला लेण्या प्रॉपर दिसतात म्हणजे आपण ऑलमोस्ट जवळ आलो. तर थोड्याशाच पायऱ्या चढून जायचं. आणि आम्ही लोक असे म्हणजे आता एवढी मोठी फॅमिली आहे सगळे लोक आहेत तर मग आम्ही असं मध्ये मध्ये थोडं रेस्ट घेऊन बसत बसत असे चाललोय. म्हणून मग आम्ही थांबलोय कारण का इकडे काय लोक बसलेत. सो तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही थोडं जर दमलात तर तुम्ही ते रेस्ट करू शकता, बसू शकता बाकड्यावरती. थोड्या वेळाने प्रवास चालू करू शकता. ओ भाई इकडे मंकी बघा. बघा यार खूप सारे माकडे आहेत तिथे. हा बघा 2 3. अरे ही बघा कसलं पाणी पितंय तेव्हा किती क्यूट. अरे यार बिचारा घाबरला मला. गेले आम्ही एवढे असं पागलसारखे बघतो ते आम्हाला घाबरून गेले. ही इज व्हेरी डेअरिंग डॅशिंग. तो आम्हाला बघून ते पाणी प्यायला आलं. आणि हे बघा 2 क्यूट अशी माकड वरती बसले ते पाणी पितोय. हे बघा हे अरे असं वाटतंय की फोटो काढायला येऊन इथे माझ्या समोर उभे राहिले. सो गाइस तुम्ही इथे माझ्या मागे माकडं बघू शकता. म्हणजे मी माझ्या सोबत माकडं घेऊन फिरतच होते. आता इकडे पण मला खूप सारे माकडं दिसले. बघा एक माकड. वाव गाइस इथून तुम्ही अक्षरशः पूर्ण शहराचा व्ह्यू घेऊ शकता. गाईज तुम्ही बघू शकता खूप मस्त व्ह्यू आहे. आणि आम्ही अजून असं खालून चालत आलो. पाटी दादी आणि मी हो मग काय तर चला चला चला. इथे खूपच जास्त माकडं तुम्ही बघू शकता. इथे पण किती सारे आहेत. 1 2 3 4 5 6 जण आहेत. खूप सारे माकडं आहेत यार. छान वाटतं पण आय डोंट नो पण चांगलं म्हणजे अजून तरी असे कोण इथे असे जवळ येऊन काय खेचून तर नाही घेऊन गेले. आणि हे बघा आमचे मेंबर्स अजून चालतायतच आहेत. आणि तुम्ही इकडून व्ह्यू बघा किती सुंदर दिसतो. पण असं शेतीचा व्ह्यू आहे असं वाटतं. ग्रीन प्लॉट आहे. सो गाईज फायनली आता आम्ही एवढं चालून उन्हातून पोहोचलेलो आहोत लेण्याद्रीच्या गणपतीच्या जवळ. म्हणजे आता थोड्याशाच पायऱ्या असतील की तिथे 10 15 20 पायऱ्या चढून विदाउट टेकिंग पोहोचू देव बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि लेण्या बघायला तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आय होप आम्हाला लेण्या वगैरे बघायला मिळतील बिकॉज आम्हाला थोडंसं टाइम स्लॉटचं हे आहे कारण का आम्हाला अजून आजच्या दिवसात 4 गणपती करायचे त्यामुळे. बट स्टिल आता तुम्ही एकदम टॉपवरूनचा व्ह्यू बघा मी तुम्हाला फ्रॉम द टॉप. यार किती मस्त आहे. अरे इकडे छोटंसं माकड होतं यार त्या होलातून आलाय बाहेर. हा बघा एक बाई. अरे कसली बाई इकडचे माकड डेंजर आहेत. लोकांना पण नाही घाबरत आहेत. सरळ सरळ त्यांच्या तोंडासमोरून झपकन जात आहे. पुढे बघा हे किती क्यूट छोटीशी 3 4 माकडं आहेत. तर भारी वाटतं यार मला. तर काहीतरी खातोय वाटतं यार. 5 माकडं आहेत. कसं यार क्यूट वाटतंय माकडांना बघायला. काय करतायत नको नैतिक. अच्छा इथे बिस्किटचा रॅप नाही. पाणी देतोय पागल. पाणी कसंच पिणार आहेत ते. आणि हे बघा लेण्याद्रींच्या गणपती बाप्पाजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत. सो आता आम्हाला इकडून आतमध्ये जावं लागेल दर्शन घ्यायला. आणि गर्दी तर आहे म्हणजे इकडे गर्दी दिसते. चालताना एवढं वाटलं नाही पण इथे आल्यावरती आहे थोडी पब्लिक गर्दी आहे. वारे वरती पण आहे माकड. हे बघा यार फुल ते मंदिराच्या इथे आतमध्ये जात आहेत रे भाई. डेंजर सीन आहे यांचा. सो गाइस मी माझ्या मागे बघू शकता. अरे पडलं असते पाऊस. ठीक आहे. सो गाइस आता आम्ही पोचलेलो आहोत इकडे लेण्याद्रीच्या गणपतीच्या मागे बघू शकता.
सो खूप छान असा व्ह्यू आलेला आहे पाठीमागचा माझ्या. आणि चला आता आपण जाऊयात दर्शन. ह्या साईडचा पण तुम्ही व्ह्यू बघा, इकडे तुम्हाला खालचा व्ह्यू दिसेल, तो पण खूप छान सुंदर आहे. आणि इथे लेण्यांचा पण जो व्ह्यू आहे, वाव यार, खूप भारी वाटतंय. म्हणजे असं वाटत नाही की गणपती बाप्पाचं दर्शन करायला आलं, असं वाटतं की कुठेतरी छान असं फिरायला आलो आहे. सो गाईज, नाव इट्स टाइम फॉर फॅमिली फोटो. आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे बसले आणि पाणी वाटत चाललं आहे. तर आता आम्ही इथे बसून छानपैकी एक असा फोटो काढूयात. चला गाईज, जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊया. सो इथून गेल्यावर तुम्ही बघू शकता हा आहे मेन एंट्रन्स आतमध्ये जायला, जर तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर. तुम्ही बघू शकता पहिली पायरीचं दर्शन घेऊन आपण जाऊयात वरती. तर मी अशा प्लेसेसवरती यायला खूप जास्त एक्सायटेड असते. तुम्ही बघू शकता इकडे असा दरवाजा आहे आणि हा आहे परत व्ह्यू. म्हणजे आम्ही अजून थोडंसं वरती आलं, इकडूनचा तुम्हाला हा व्ह्यू दाखवते आहे. आणि हा काळो काळ म्हणजे फुल असं गुफेमध्ये आहे. घंटी आहे, तर घंटी वाजूया. आणि तुम्ही बघू शकता फुल काळो काय, फुल अंधार आहे आतमध्ये. आणि तुम्ही बघू शकता यार, गर्दी तर आहेच आता तरी. इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतोय ना गणपती बाप्पा समोर. वाव, मस्त छानपैकी दर्शन घ्या गणपती बाप्पाचं. हा आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती बाप्पा. तर दर्शन घेऊया आणि इथे थोडा वेळ बसूयात. आणि मग तिकडेच बाजूला तुम्ही बघू शकता एका ठिकाणी अशी शंकराची पिंड आहे. आणि मग आम्ही तिथलं पण दर्शन घेतलं. आणि तिकडे उजेडासाठी फक्त एकच दिवा आहे. आणि मग बाहेर असंच बसलेलो, तर मग आमचं लक्ष गेलं की इकडे अशा खोल्या होत्या छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये सगळीकडे लॉक लावलेले आणि जाळीचे असे दरवाजे होते दोन्ही बाजूला. इकडे 5 इकडे 5 असे करून आहेत. 6 इकडे 6 तिकडे 6. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. आणि भाई इथे माकडंच माकडं, हे माकडं काहीतरी खात आहे. देवम आणि सात्विक दोघं जण अर्णव पाठवून येतो. देवम सात्विक, अर्णव इथे वरून तुम्ही बघू शकता इकडे असं. इथून आम्ही वरती चढून आलो आणि इकडे पण एक रस्ता चालला, कुठे माहीत नाही. पण तुम्ही या लेण्याद्रींच्या लेण्याचं जे काम आहे ते बघा. आणि आता आम्ही चाललेलो आहोत खाली. इथून आपण मगाशी वर गेलेलो, दुसऱ्या याने आपण खाली चाललो. गर्दी तर आहे, म्हणजे भक्तजन तर भरपूर येतात पाय पडायला. आणि आता वॅकेशनचा टाईम आहे, तर ऑफकोर्स गर्दी तर असणारच आहे. एवढ्या उन्हात तुम्ही बघा, पिलर्स बघा कसले भारी. तर चला आता आपण इथे आतमध्ये जाऊया. आणि तुम्ही इकडे समोर बघू शकता की इकडे स्तूपा आहे. आणि इकडचे जे पिलर आहेत म्हणजे स्तंभ, ते तुम्ही बघू शकता अजूनही किती सुंदर आहेत. आणि त्याच्यावरचं काम तुम्ही बघू शकता. समोर हे स्तूपा आणि तुम्ही बघू शकता खूप छान आहे. आता आम्ही पुढच्या दुसऱ्या लेण्या बघायला चाललो. आणि हे जे मला माकडं ओरडण्याचं आवडतं ते आमचेच माकडं जे ओरडत आहेत बाबाच्या. तुम्ही बघू शकता इकडे असे रूम टाईप असं हे आहेत. खाली आहे तुम्ही असं बघू शकता. आम्ही त्याच्या समोरून आलो आतमध्ये. आणि ते तुम्ही बघू शकता की हे रूम्स आहेत छोटे 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 साईड. एवढा अंधार आहे ना की काहीच नाही दिसत. आणि ह्या रूममध्ये तुम्ही बघू शकता वैभव बाबा ध्यानस्थ बसलेले आहेत तपश्चर्या करायला. बाकी इकडे रूममध्ये काळं काय, अरे अरे त्यांची तपश्चर्या भंग नका करू. असे रूम्स इथे खूप सारे आहेत. अंधार असं म्हणजे जेव्हा इकडचं काम वगैरे चालू असेल वगैरे तेव्हा लोक ह्याच्यामध्ये राहायचे. म्हणजे हे त्यांचे रूम्स होते राहायला. आणि इकडे पण कोणतरी बाबा आहेत. ओ इथे मयूर बाबा आहेत, त्यांची तपश्चर्या चालू आहे. ते पण बॅटरी लावून फोनची टॉर्च लावून. नमस्कार करा. आता आम्ही बाहेर आलो आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता हे काय पाणी साठवायचं वगैरे होतं का असू शकतं, तर मला नाही माहिती एक्झॅक्टली. पण इकडे वारा बिरा मस्त सुटला, एकदम हवेशीर असं वातावरण आहे. आणि आता आम्ही अजून वरती चाललो आहे विथ दिस मंकीज. आणि इथून चढायला बघा कसा रस्ता, पायऱ्या नाही काय नाही. यू हॅव टू बी केअरफुल जेव्हा तुम्ही इकडून वरती जाल. एवढं असं खाली आहे. आणि आता मी तिथून असं वरती लेण्या बघायला चाललो. आता आपण अर्ध्या बघितल्या, आता अजून इथे वरती आहेत. व्ह्यू बघा इकडून
मस्त ना हे असं सगळं चढून आलं आहे बाळ. ओव्हरऑल व्ह्यू किती सुंदर आहे. चला आता आपण लेण्या बघूयात अजून. व्ह्यू तर मस्त आहे. आणि असे सगळे चालत चालत येईपर्यंत आपण रूम एक्सप्लोअर करूया. तर इथे आतमध्ये आल्यावरती पण असं साधंसं आहे. ते विंडो आहे ज्याला जाळी लावलेली आहे आणि इकडे असं काय म्हणतात दगडाचंच असं बेड टाईप आहे. म्हणजे बसायला झोपायला तुम्ही काही करू शकता ॲज यू लाईक. आणि इकडे पण आहे अजून काहीतरी. हे सगळं दगडात बनवलेलं आहे. सगळं दगडी काम आहे आणि एवढं काय असं हे नाही आहे. फक्त ते मगाशी जे आपण बघितलं ना स्कल्पचर ते छान होतं. आणि हे तर बाकी सगळं रूम्सच आहे. आणि फक्त इथे नुसतं सपोर्टला ग्रिलिंग केलं आहे बघा वरती. छोटं छोटं असं डिटेलिंगचं काम आहे जे की खूप छान दिसते. आणि अजूनही भरपूर सुंदर काय काय असेल बघा. आता एवढ्या वर्षानंतर ते राहिलंच असं नाही ना. आणि ते तुटलं आहे. आणि इकडे रूम्स आहेत हे बघा. लेट्स गो इनसाइड. इथे पण सेम तसंच आहे बेडचा म्हणजे ते असं बसायला वगैरे. आणि इकडे काहीतरी वेगळं आहे. ते बघा इथे असं आहे. आतमध्ये एक रूम आहे. हे आपण असं बोलतो ना 1 BHK 2 BHK त्या टाईपमध्ये वाटतं. इथून एक रूम आहे. इथून एक रूम आहे. आणि आता आपण बाहेर आलो. बाहेरूनचा नजारा बघा. आणि आता आपण इकडे ती बाजूची रूम आहे तिथून जाऊ. म्हणजे ह्या दोन्ही रूम जॉईंट आहेत असं वाटतं. ही दुसरी आहे. पण बघा इथे आतमध्ये गेलो हे असं आहे. हा बघा इथे ती जी त्या रूममधली गॅप होती आणि ह्या रूममधली गॅप चला तुझी छोटीशी हे जॉईन करते त्या दोन्ही रूम्सला. सो गाईज अशा होत्या पुराण्या काळातल्या रूम जिथे लोक राहायचे. तुम्ही मागे पण माझ्या बघू शकता इथे पण आहे. पण इथे डोर लावलं सो आपण आतमध्ये नाही जाऊ शकत. आणि आता आपण खाली चाललो आहे कारण इकडचे आमचे ऑलमोस्ट सगळे रूम्स बघून झाले. सो आता आम्ही चाललो आहे खाली. पण खूप भारी वाटलं अरे आपण रूम्स आम्ही बघितल्या खूप मस्त असा. आतमध्ये खूप काळोख आहे त्याच्यामुळे तर काय दिसत नाही आहे. सो गाईज आता आम्ही घेतो आहे करवंद. मला खूप आवडतं असं रानमेवा खायला. सो आता आम्ही करवंद घेतो आहे. काल पण आम्ही दादाने घेतलं होतं. आणि माझे पप्पा इज अ व्हेरी गुड बार्गेनर. त्यांनी आता असे 2 वाटे घेतले आणि काल आम्ही एकच घेतलं. कोकुंबर खरंच मस्त वाटतं. एवढ्या उन्हातून मस्त कोकुंबर खायला भेटतं गाडीत आल्या. फिलिंग व्हेरी नाईस. सो गाईज हा होता लेण्याद्रीच्या गणपती बाप्पाचा व्लॉग. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि आता मी जाणार आहोत ओझरला तर तोही व्लॉग मी घेऊन येणार आहे. सो ह्या व्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्लॉगसाठी स्टे ट्यून.